मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील 107 कंत्राटी सफाई कामगारांना ESI पासून वंचित, पगारातून कपात मात्र लाभ शून्य, कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन. संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांचा प्रशासनाला इशारा. मिरज येथील शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय मिरज तसेच संलग्न शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सुमारे 107 कंत्राटी सफाई कामगारांना कर्मचारी राज्य विमा ESI योजनेपासून अनेक वर्षांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले. या कामगारांच्या पगारातून ESI साठी नियमित कपात केली जात असल्याचा आरोप असतानाही आजपर्यंत त्यांना ESI कार्ड, विमा क्रमांक, IP नंबर किंवा कोणतीही वैद्यकीय सुविधा देण्यात आलेली नाही. सदर कामगार क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीमार्फत कार्यरत असून या संपूर्ण प्रकरणी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन सांगली कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आणि कामगारांचं म्हणणं आहे की ते दररोज रुग्णालयातील संसर्गजन्य कचरा, घाण आणि धोकादायक वातावरणात काम करत असून कोविड महामारीच्या काळातही त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. मात्र एवढ्या जोखमीच्या कामानंतरही त्यांना आजपर्यंत कोणतेही सामाजिक सुरक्षा संरक्षण मिळालेलं नाही. संघटनेच्या म्हणण्यानुसार ESI ॲक्ट 1948 नुसार पात्र कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणे हे नियोक्त्याचं बंधनकारक कर्तव्य आहे. तरीही येथे कपात सुरू पण लाभ शून्य अशी स्थिती असल्याने कामगारांची आर्थिक फसवणूक आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने प्रशासनाकडे तातडीच्या मागण्या केल्या आहेत आणि यामध्ये सर्व कामगारांना ESI योजना तात्काळ लागू करणे, मागील कालावधीतील थकीत योगदानाची वसुली करणे तसेच संबंधित व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करणे यांचा समावेश आहे. संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी स्पष्ट शब्दात इशारा देताना सांगितलं आहे की कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जात असतील तर संघटना शांत बसणार नाही. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल. संबंधित कंपनी यावर बघ्याची भूमिका घेत असेल तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन तसेच क्रिस्टल कंपनी आणि जिल्हा प्रबंधक ESI सांगली हे जबाबदार असतील असा कडक शब्दात इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे यांच्याबरोबर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून कार्यरत असणारे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या सिनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील क्रिस्टल कंपनीमध्ये काम करणारे गेले 8-10 वर्षापासून जे सफाई कामगार म्हणून काम करतात त्यांना कोणत्या प्रकारची ESI सुविधा लागू नसल्यामुळं अनेक कर्मचारी, अनेक कामगार कोरोनामध्ये देखील आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम केलेलं असताना अनेक कामगारांचा अनेक वेळा वैद्यकीय ज्या वेळा प्रॉब्लेम येतो किंवा अनेक कामगारांचे ॲक्सिडेंट झाले किंवा अनेक कामगारांना कोणत्याही प्रकारे आजारी पडल्यास कोणत्याही वैद्यकीय सुविधेचा ESI लाभ मिळत नसल्यामुळे कोणत्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, त्यापासून वंचित आहेत. त्यामुळं आजचे जे काही सांगली जिल्ह्याचे ESIचे प्रबंधक आहेत त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना सविस्तर या ठिकाणी चर्चा करून ESIच्या संदर्भात तात्काळ आपण त्या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जाऊन क्रिस्टल कंपनीचे जे कोण व्यवस्थापक असतील त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करा आणि संबंधित कामगारांशी सुद्धा चर्चा करा आणि तात्काळ त्यांना ESI लागू होण्यासाठी आपण निर्णय घ्यावा अशी आम्ही एक त्यांना मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुसार त्यांनी तात्काळ आपल्या पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयाला पत्र पाठवून पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयातून त्यांच्याकडनं मागणी घेऊन तात्काळ त्या ठिकाणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन संबंधित क्रिस्टल कंपनीचे व्यवस्थापक यांच्याबरोबर चर्चा केली जाईल असे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर तात्काळ जर ही कारवाई नाही झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरून उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल आणि संबंधित जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर आपण जे काय दंडात्मक करावी लागली किंवा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागला ते देखील आपण करावं अशी आपण मागणी केलेली आहे. त्यानुसार करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. तरी जर तात्काळ जर ते ESI नाही लागू केल्यास आम्हाला मिरज सिव्हिल मधील काम करणाऱ्या क्रिस्टल कंपनीचे सर्व सफाई कामगारांना घेऊन उग्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. क्रिस्टल कंपनीचे सर्व जे काही संचालक असतील, व्यवस्थापक असतील आणि संबंधित ESI ऑफिसचे सांगली प्रबंधक हे जबाबदार राहतील अशी या ठिकाणी नोंद घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी
सांगतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.